नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मयुप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे SY BA जनरल 2. विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी आपल्यासमोर रारंग ढांग या कादंबरीविषयीची काही माहिती सांगणार आहे. मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण रारंग ढांग याचे जे लेखक आहेत पेंढारकर यांच्याबद्दलचा परिचय आपण करून घेतला होता. आजच्या तासाला आपण रारंग ढांग हे जे तुम्ही नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसतं आहे, तर याचा नक्की अर्थ काय आहे, रारंग ढांग म्हणजे काय, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा आला असेल. नक्की रारंग ढांग हे एक वेगळं आपल्याला नाव ऐकू येतं, हे कधी ऐकलेलं नाही आहे. याचा नक्की अर्थ काय आहे आणि या अर्थावरून कादंबरीत काय असेल, तर आपण तो अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला कादंबरीमधील सगळा आशय कळायला सोपं होऊ शकतं. म्हणून सर्वप्रथम आपण रारंग ढांग या कादंबरीच्या नावाचा म्हणजेच शीर्षकाचा आपण आज अर्थ समजून घेणार आहोत. सगळ्यांनी लक्षपूर्वक त्या विषयीची माहिती ऐकावी असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आपण जेव्हा कादंबरी वाचायला घेतो तेव्हा खूपदा कादंबरीच्या शीर्षकावरून, मुखपृष्ठावरून किंवा मलपृष्ठावरून, मजकुरावरून कादंबरीची ओळख आपल्याला होण्यासाठी मदत होते. कधीकधी आपण जेव्हा कादंबरी वाचत जातो तेव्हा देखील आपल्याला कादंबरीच्या शीर्षकाचा अर्थ कळायला लागतो. तर कधी कादंबरीच्या सुरुवातीला लेखकाचे जे मनोगत असते त्या मनोगतावरून सुद्धा आपल्याला कादंबरीमधला आशय समजायला सोपं जाऊ शकतं. पण हे सगळे संदर्भ आपल्या लक्षात घेताना रारंग ढांग या कादंबरीकडे पाहताना प्रस्तावनेमध्ये लेखकाने कादंबरीच्या शीर्षकाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे, तो मी तुम्हाला सांगतो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय सैन्यातील इंजिनिअरिंग विभागाचा मेजर जनरलच्या हुद्द्याचा अधिकारी हा बॉर्डर रोडचा प्रमुख डायरेक्टर जनरल असतो. आता बॉर्डर रोड म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपल्या देशाच्या किंवा आपल्या सीमा असतात आणि त्या बॉर्डरच्या अलीकडे जिथं आपण असतो, तर त्या बॉर्डरचा जो रस्ता तयार करायचा असतो त्या ठिकाणचे ते प्रमुख डायरेक्टर असतात. आता प्रत्येक प्रकल्पावर एक प्रमुख इंजिनियर आणि त्याच्या हाताखाली अनेक ठिकाणी चाललेल्या या रस्त्याच्या वेगवेगळ्या कामांवर देखरेख करण्यासाठी टास्क फोर्स कमांडर्स असतात. कामाच्या स्वरूपानुसार ठिकठिकाणी फील्ड कंपन्यांची ऑफिसेस अथवा डिटॅचमेंट उभारले जातात. त्यावर सैन्यांमधून इंजिनियर घेतात. तसेच मुलकी इंजिनियर्सची 3 किंवा 5 वर्षांसाठी तिथे नेमणूक केली जाते. प्रत्येक टास्क फोर्समध्ये 8 ते 10,000 माणसे असतात. त्यातले काही सैन्यातले जवान, तर बरेचसे ग्रेफ म्हणजे जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स ह्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागातील लोकही लोकल लेबर म्हणून कामावर घेतले जातात. आता तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल, रारंग ढांगमध्ये काय दिलेलं आहे, तर बॉर्डर रोडचा परिसर आहे, तिथं मोठमोठे डोंगर आहे आणि ह्या ठिकाणी मोठमोठ्या डोंगरांमधून, कड्यांमधून आपल्याला तिथं रस्ता तयार करायचा आहे. तर त्या ठिकाणचा हा सगळा संदर्भ याच्यामध्ये आलेला आहे. ह्या रस्ता बांधणीतील सर्वात अवघड भाग हा उभ्या कड्यांमधून रस्ता खोदून काढण्याचा असतो. या नितळ उभ्या कड्यांना स्थानिक भाषेमध्ये ढांग असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी थोडंसं हिमालय आहे आणि हिमालयाच्या बॉर्डरच्या आजूबाजूच्या ठिकाणी जे उंचच उंच डोंगर रांगा किंवा उंचच उंच कडे आहे ना मुलांनो, तर ह्या उंच डोंगरांना किंवा कड्यांना त्या स्थानिक ठिकाणी ढांग असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग याच्यावरूनच त्या कादंबरीला काय नाव पडले, रारंग ढांग. हे तुमच्या लक्षात यायला सोपं जाऊ शकतं. एका बाजूला हिमालय व लहरी निसर्ग, दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसं. निसर्गात आणि माणसामध्ये जशी येथे रस्सीखेच आणि संघर्ष, तसंच प्रसंगी माणसातही त्यांची ही कथा आहे. हा स्वतः लेखकाने त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेला रारंग ढांगचा अर्थ आहे. मुलांना तुम्ही जर पुस्तक वाचलं आणि प्रस्तावना वाचली तर ह्या प्रस्तावनेमध्ये हा अर्थ दिलेला आहे. आता आपण अजून त्याचा एक अजून अर्थ पाहूया. रारंग ढांग म्हणजे काय, तर ढांग म्हणजे जीवनातील नितळ उभे कडे जे हजारो फूट उंचीचे असतात. म्हणजे आपण आपलं जरी जीवन बघितलं तर आपल्यासुद्धा जीवनामध्ये अशा अनेक प्रकारचे संकटांचे किंवा अनेक प्रकारच्या मार्गामध्ये येणारे मोठमोठे कडे असू शकतात, अशी एक संकल्पना दिलेली आहे. हे हजारो फूट उंचीचे असतात. अशा कड्यांमधून रस्ता खोदून काढताना
निश्चितच फार मोठे आव्हान स्वीकारावं लागते. रस्ता खोदून काढणं म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये आपण पुढे जाणं. हे आव्हान स्वीकारणे म्हणजे हर क्षणी जीवन पणाला लावण्यासारखे आहे. युद्धभूमीवर तरी निदान शत्रू समोरून हल्ला करतो किंवा तो दिसतो तरी आपल्याला. पण रारंग ढांग या ठिकाणी हे जे माणसं कामं करतात किंवा जे उंच उंच कड्यांमधून रस्ता करतात, तिथं त्यांना काहीच दिसत नाही म्हणजे नक्की जो निसर्ग छुपा शत्रू आहे, तर तो कधी हल्ला करेल आणि काय होईल याचा अंदाज बांधता येत नाही. आणि अशा ठिकाणी काम करणाऱ्या माणसांचं जीवन आव्हानात्मक होऊन बसतं. कधी काय होईल, कधी कोणत्या काळा निसटेल, माती निसटेल किंवा काहीतरी होईल आणि जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. माणसाच्या शक्तीला आणि प्रयत्नांना कुठेतरी मर्यादा असतात. मात्र जी माणसं महत्त्वाकांक्षी असतात, अशा महत्त्वाकांक्षी माणसांच्या महत्त्वाकांक्षा अमर्याद असतात. अशा प्रकारचा एक संदर्भ या रारंगढांगमध्ये आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कोण काम करू शकतं, तर तो अतिमहत्त्वाकांक्षी माणूस आहे, ज्याने ठरवलेलं आहे, चंग बांधलेला आहे, संघर्ष करण्याची तयारी आहे. तर अशा प्रकारचे सर्व माणसं इथं काम करणारे आहेत आणि त्यांचं वेगळेपण तिथं नमूद केलेलं आहे. रारंग ढांगातील नायकासमोर आव्हान म्हणून डोंगर आहे. हा डोंगरही साधासुद्धा नाही. हिमालयातील पर्वतरांगांचे कडे ह्या नायकासमोर उभे आहेत आणि तेथून रस्ता तयार करीत असताना पदोपदी आणि क्षणोक्षणी पडणारी आव्हानांची गाठ या कादंबरीच्या पानापानावर आपल्याला प्रत्ययात येऊ शकते. काही माणसांनी आयुष्यामध्ये बिकट वाटेने चालण्याचे जणू व्रत घेतलेले असते. जी माणसे आधीच तयार केलेल्या रस्त्यावरून चालतात ना, तर तयार रस्त्यावरून चालणारी माणसं काय करतात, तर रस्त्यावर तक्रारी करतात, रस्त्याला नाव ठेवतात. मात्र जिथं रस्ताच नाहीये, तर स्वतः रस्ता तयार करायचा आणि तो पण इतक्या अडीअडचणींमध्ये, तर ते फार आव्हानाचं आणि खूप खूप मोठं काम आहे. स्वतःचा रस्ता तयार करून पुढे चालणारी जी माणसं असतात, अशा वेगळ्या माणसांची मनोभूमिका, त्यांचं चित्रण या कादंबरीमध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे रारंग ढांग याचा एक म्हणजे कादंबरीच्या दृष्टीने आणि आपल्या जीवनाच्या दृष्टीने जो अर्थ आहे, तो मी तुम्हाला इथं सांगितला. अशा प्रकारे एकंदर रारंग ढांग या कादंबरीचा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकतात. आता या शीर्षकाचा अर्थ बघताना एका बाजूला अवाढव्य असा हिमालय, तेथील पर्वतरांगांचे मोठमोठे कडे आणि कडांमधून रस्ता खोदून काढताना फार मोठे आव्हान असते. कारण हे कडे कधी निसटतील, खाली पडतील आणि अनेकांच्या जीवावर घाला पडेल हे कोणी सांगू शकत नाही. निसर्गाचे सौंदर्य, रूप, वर्णन हे नेहमीच माणसाला आकर्षित करतं. त्याच्यावर बऱ्याचदा लेखनही झालेलं आहे किंवा निसर्ग पाहून आपण निसर्गाच्या प्रेमात पण पडतो. पण जेव्हा निसर्गच एक आव्हान म्हणून आपल्यासमोर उभा असतो ना, तेव्हा त्या निसर्गाच्या किंवा निसर्गाला आव्हान देऊन, तोंड देऊन त्याच्याबरोबर संघर्ष जेव्हा आपण करतो, तेव्हा त्या संघर्षाचं एक चित्रण किंवा त्या गोष्टी फार अवघड असतात आणि अनपेक्षितपणे काय काय तिथं घडेल हे सांगता येत नाही. म्हणूनच या परिस्थितीशी माणसे जेव्हा संघर्ष करत असतात, तेव्हा त्या माणसाच्या जिद्दीला, आव्हान स्वीकारण्याच्या वृत्तीला या कादंबरीतून सलाम केलेला आहे आणि तेच सगळे संदर्भ इथं दिलेले आहे. ह्याच प्रकारे म्हणजे रारंग ढांगच्या म्हणजे जे काही मोठमोठे ढांग म्हणजे जे कडे असतात, यासारखंच माणसाच्या जीवनातील अवाढव्य कड्यांविरुद्ध माणूस संघर्ष करत असतो. त्या कड्यांना तो आव्हान देत असतो. खरं तर माणसाचं आयुष्य हे साधं सरळ असं कधीच नसतं. त्यामध्ये अनेक समस्या, प्रश्न, गुंतागुंत ही नेहमीच असते. या सर्व प्रश्न, संकटे, समस्या यामधून वाट काढत माणसे आपल्या जीवनाचा प्रवास करत असतात. आलेली वादळ झेलत असतात. या सर्व वाटचालीतील जीवनाचे अनेक नवे नवे संदर्भ माणसाला सापडत जातात. त्या संदर्भाचे अर्थ माणूस आपल्या प्रत्यक्ष जगण्याशी जुळवून पाहत असतो आणि त्यातूनच त्याला अधिकाधिक चांगलं जीवन जगण्याची नवीन नवीन मार्ग किंवा नवीन नवीन वाटा सापडत असतात. त्यामुळेच माणसाच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा या नेहमीच प्रवाही राहत आलेल्या आहेत. रारंग ढांगमध्ये देखील माणसाचा निसर्गाशी चाललेला संघर्ष, तेथील माणसांची जिद्द, आव्हान स्वीकारण्याची तयारी, प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, अफाट महत्त्वाकांक्षा आणि संकटांना आपल्या सोबत घेऊन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असे अनेक गुण येथील माणसांमध्ये या कादंबरीच्या रूपाने आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच ही कादंबरी मानवी जीवनाविषयी, नैतिक मूल्यांविषयी अतिशय मार्मिक अशा प्रकारचं भाष्य करताना आपल्याला दिसतं. बघा मुलांनो, रारंग ढांगचा नक्की अर्थ काय आणि त्याच्यामध्ये नक्की काय चित्रित केलेलं आहे याच्याबद्दलची ओळख तुम्हाला व्हावी, त्याच्याबद्दलचा संदर्भ तुमच्या लक्षात यावा आणि मूळ म्हणजे रारंग ढांगचा अर्थ काय आहे
हा तुम्हाला ह्या तासाला किंवा ह्या व्हिडिओद्वारे चांगल्या प्रकारे समजेल किंवा आता तो तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. हा व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, लक्षात घ्या. याच्यावरती काही तुम्हाला टिपणं काढता आलं तर ते टिपणं तुम्ही काढू शकतात. पुढच्या तासाला आपण रारंग ढांग याचं जे काही कथानक आहे तर ते कथानक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि इथं सध्या आपण थांबूया.